नमस्कार, हरिओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज जाणून घेऊया नृसिंह मंदिर बाभुळगाव याविषयी. आजची एकादशी मोहिनी एकादशी, वैशाख शुद्ध 11. वैशाख शुद्ध षष्ठी ते नृसिंह जयंती या काळामध्ये नृसिंहाचं नवरात्र साजरं केलं जातं. ज्यांचं कुलदैवत नृसिंह आहे अशा अनेक घरी हे नवरात्र अतिशय उत्साहानं साजरं केलं जातं. पंढरपूर या प्रसिद्ध क्षेत्रापासून बार्शी रस्त्यावर साधारण 11 किलोमीटर अंतरावर हे बाभुळगाव आहे. पंढरपूर कुर्डुवाडी रेल्वे मार्गावरचं पंढरपूर नंतर लगेचच पहिलं येणारं स्टेशन म्हणजे बाभुळगाव. नृसिंह हे या गावचं ग्रामदैवत. मंदिर आजही सुस्थितीत आहे आणि अत्यंत स्वच्छ आहे, सुंदरही आहे. या मंदिराचं बांधकाम पेशवेकालीन दगडी पद्धतीचं वाटतं, परंतु गर्भगृह मात्र यादवकालीन वाटतं. मोकाशी कुटुंबाच्या मालकीचं हे मंदिर आहे आणि हे या गावचे इनामदार आहेत. पण सध्या नोकरी व्यवसायामुळे मोकाशी मंडळींनी पंढरपूर, सोलापूर, पुणे, मुंबई अशा मोठमोठ्या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे. आज गावात एकही मोकाशी नाही. पूर्वापार मोकाशींचा मोठा दगडी वाडा गावामध्ये होता, जो आज पूर्णतः पडून गेलाय. असं सांगण्यात येतं की पूर्वी जेव्हा मुघलांची आक्रमणं गावावर व्हायची त्यावेळेला ग्रामस्थ आसऱ्यासाठी या वाड्यामध्ये अगदी हक्कानी येत असत. आज आता मोकाशी कुटुंब गावात कोणी राहत नसल्यामुळे या मंदिरात वर्षभर पूजा होत नाही. फक्त नृसिंह नवरात्रातच इथं पूजा केली जाते. नीरा नरसिंहपूरचं हे उपस्थान मानलं जातं. या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की कोणे एकेकाळी मोकाशी कुटुंबातला एक पुरुष जो अत्यंत निष्ठावान असा नृसिंह भक्त होता, त्याचा असा नेम होता की तो दरवर्षी या नवरात्रामध्ये नीरा नरसिंहपूरला दर्शनाला जात असे किंवा वार्षिक नेम असल्यामुळे एरवीही कधी तो जात असणार. तर नीरा नरसिंहपूरला जाताना वाटेत जो संगम आहे, तर या संगमावर पाणी भरपूर असल्यामुळे, विशेषतः पावसाळ्यामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे त्याला पोहून पुढे जावं लागायचं. कालांतराने जसं त्याचं शरीर थकलं तसं पोहून जाणं काही त्याला शक्य होईना. आणि ही कथा किंवा ही आख्यायिका खूप पूर्वीची असल्यामुळे आपण अंदाज करू शकतो की दळणवळणाची साधनं त्या काळी अल्पच उपलब्ध होती. मग आता देवाचं दर्शन होत नाही, कसं करावं म्हणून तो खूप निराश होत चालला होता. आणि अशाच निराशेच्या अवस्थेमध्ये एके दिवशी पहाटेच्या वेळेला त्याला नृसिंह देवानं दृष्टांत दिला की भक्ता, आता तू माझ्या या स्थानापर्यंत नाही आलास तरी चालेल, तुझ्या गावातच मी वास्तव्याला येणार आहे. गावात नृसिंहाने एक विशिष्ट जागा दाखवली, एक पिंपळाचा वृक्ष सांगितला आणि त्या वृक्षाच्या खाली तू माझी स्थापना कर असं सांगितलं. त्याप्रमाणे त्या मोकाशी पुरुषानं या पिंपळाच्या पाराखाली नृसिंह देवाची स्थापना केली आणि तेव्हापासून मोकाशी कुटुंबाचं हे कुलदैवतही झालं. आणि त्यांच्याकडे या देवळाची, कारण कालांतराने त्याच्यावर छोटंसं मंदिरही उभारलं आणि पुढं बहुधा पेशवे काळामध्ये या मंदिराचं थोडंसं अधिक वाढीव बांधकाम करण्यात आलं. कारण मी मगाशीच उल्लेख केला त्याप्रमाणे मंदिराचं बांधकाम हे पेशवेकालीन असावं असं वाटतं. फक्त मंदिराचं गर्भगृह मात्र यादव काळातलं आहे असं वाटतं.
तर अशा पद्धतीनं हा नीरा नरसिंगपूरचा नरसिंह आपल्या एका भक्तासाठी या बाभूळ गावामध्ये येऊन स्थानापन्न झाला, म्हणून नीरा नरसिंगपूरचं हे उपस्थान मानलेलं आहे. सद्यस्थितीमध्ये हे मंदिर घडीव दगडाच्या प्राकारानं बंदिस्त आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला पायऱ्या असून 6 फुटी लाकडी दरवाजाच्या दोन्ही बाजूला छोटे ओटे बांधलेले आहेत. तिथं बहुधा पूर्वीच्या काळी पहारेकऱ्यांना बसायची जागा असावी. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूला देवड्या आहेत. तिथून 2 पायऱ्या खाली उतरलं की एक मोठा असा उघडा सभामंडप आहे. मंडपाच्या समोरासमोरील दोन्ही बाजूला उंच दगडी असे ओटे आहेत. पायऱ्यांच्या डाव्या बाजूला ईशान्य कोपऱ्यात खाली 12वेकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. पहिल्या टप्प्यावर वरील गरुड मंदिराच्या खालच्या बाजूला एक खोली सुद्धा आहे. या टप्प्यापासून दक्षिणेकडे उतरून जाणाऱ्या काही पायऱ्या आहेत. आग्नेय दिशेला असणाऱ्या अष्टकोनी घडीव दगडांच्या पायऱ्या ह्या 12वेकडे जातात आणि वरून पाहिलं तर ही 12 प्रचंड खोल दिसते. 12वेच्या पायऱ्यालगत सभामंडपात पश्चिमाभिमुख ओट्यावर शेजारी शेजारी अशी 2 मंदिरं आहेत. या मंदिरावर एकही शिखर नाही. या दोन्ही ठिकाणी मधल्या भागामध्ये शिवलिंग आहे आणि एक भग्न मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे. डाव्या बाजूचं मंदिर जे आहे ते घडीव दगडाचं आहे आणि त्यात पश्चिमाभिमुख असलेल्या 3 मूर्ती आहेत. ह्या मूर्ती मारुती आणि प्रल्हाद अशा कल्पनेल्या आहेत आणि या मूर्तींची मुद्रा जी आहे ती अंजली मुद्रा आहे. प्रल्हादा शेजारी 3री जी मूर्ती आहे ती गरुडाची आहे आणि या मूर्ती काळ्या पाषाणातल्या आहेत. गरुडाची मूर्ती वीरासनात आहेत आणि ही मूर्ती सुद्धा अंजली मुद्रेमध्ये आहे. या मंदिराशेजारी महादेवाचं मंदिर आहे. काळ्या पाषाणातील एक शिवलिंग आणि त्यामागे पश्चिमाभिमुख एक मूर्ती आहे. या मंदिरासमोर सुंदर असं एक तुळशी वृंदावन आहे. गरुड मंदिरासमोर भव्य दगडी दीपमाळही आहे. मंडपात मधोमध कासव आहे. इथं एक पूर्वीच्या भुयाराचं तोंड आहे जे सध्या बंद केलेलं आहे. असं सांगण्यात येतं की पूर्वी मोकाशींच्या वाड्यातून या भुयार मार्गे देवाला नैवेद्य आणला जात असे, परंतु कालांतराने जसा वाडा पडला तसं हे भुयार आणि भुयारी मार्ग सगळं काही बंद केलेलं आहे. या मंडपासमोर एक उंच पार आहे. 8 दगडी पायऱ्या चढून या प्रशस्त पारावर जाता येतं. याच पारावर नृसिंह मंदिर आहे. पूर्वी या मंदिरामागे पिंपळ आणि कडुलिंबाची खूप मोठी विस्तार असलेली झाडं होती, पण कालौघात ही झाडं सुद्धा उन्मळून गेली. या उंच पारावर पूर्वाभिमुख हेमाडपंथी प्रस्तर बांधकाम असलेलं अंदाजे 5 फूट लांबीचं एक देऊळ आहे आणि हेच देऊळ नृसिंहाचं. या देवळाला सुद्धा शिखर नाही आणि या मंदिराचं छत दगडी आहे. त्याच्यावर कोरीव काम सुद्धा आहे. पूर्वाभिमुख देवळीच्या अधिष्ठानावर 3 तांदळे आहेत. नृसिंह, लक्ष्मी आणि प्रल्हाद असे ती 3 तांदळे आहेत. वैशाख शुद्ध सप्तमीला नृसिंहाचं नवरात्र इथं बसवलं जातं आणि नृसिंह जयंतीला मोठा उत्सव इथं साजरा होतो. आजूबाजूचे गावकरी अगदी भल्या पहाटेपासून आपल्या घरापासून मंदिरापर्यंत साष्टांग दंडवत घालत येतात. सकाळी मंदिरामध्ये देवाला अभिषेक असतो. हा अभिषेक अर्थातच पवमानाचा होतो आणि पूजा करण्यात येते. श्री पुजारी नावाचे एक कीर्तनकार सलग 40 वर्ष इथं त्यांनी नृसिंह जन्माच्या कीर्तनाची सेवा रुजू केली. या कीर्तनानंतर नृसिंह जन्म साजरा करण्यात येतो. गुलाल उधळण्यात येतो. ग्रामस्थ प्रत्येक पायरीवर नारळ चढवतात. पारामागे एक बंदिस्त अशी मोकळी जागा आहे. तिथं
उत्सवानंतर दुसरे दिवशी म्हणजे पारण्याला मोठ्या प्रमाणावर भंडारा होतो. खरं तर पूर्वी पेशवे काळामध्ये इथे खूपच मोठ्या प्रमाणावर भंडारा होत असे, परंतु आता कालांतराने थोडं जरी प्रमाण कमी झालेलं असलं तरी वार्षिक एकच उत्सव असल्यामुळे आजही उत्सव आणि भंडारा हे सगळं काही उत्साहानं पार पाडलं जातं. पेशवे काळामध्ये पेशव्यांनी सुद्धा इथं येऊन दर्शन घेतल्याच्या नोंदी त्यांच्याकडच्या उपलब्ध दस्तऐवजांमध्ये आढळतात. असं हे एक सुंदर, कदाचित गूढ असलेलं नृसिंहाचं मंदिर. कारण आज या मंदिराचा मालक त्या गावामध्ये राहत नाहीत. मालकांचा जो पूर्वीचा पेशवे काळातला असेल म्हणा किंवा पूर्वापार जो काही वाडा होता त्या वाड्याची आता पूर्णपणे पडझड झालेली आहे. त्यामुळे अर्थातच काही कथा, काही आख्यायिका ह्या पडझड झालेल्या दगडांमध्ये लोप पावल्या असण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. परंतु तरी सुद्धा कधी जमलं, पंढरपूरला गेलात, बार्शीला गेलात तर मंदिराचं दर्शन अवश्य घेऊ शकता. नृसिंह महाराज की जय.